नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 8:55 झाले, सर्वांना गुड मॉर्निंग। आजचा व्लॉग सुरू करतोय मी सकाळी। तर काल शनिवार होता, तर काल मी फुल डे काम केलं। तर तुम्हाला सांगतो, मी 9:30ला लॉग इन केलं होतं, तर 4 वाजेपर्यंत मी काम केलं। त्याच्यानंतर थोडासा 2 तास ब्रेक घेतला। 6 वाजता परत कामावर गेलो, 6 ते 11 केलं। तर माझी अर्निंग किती झाली ते तुम्हाला मी दाखवतो। मित्रांनो, काहीच अर्निंग झाली नाही माझी। तर 20-20 रुपयाची ऑर्डर देत होती कंपनी, ऑर्डरच देत नव्हती कंपनी। तर 2-2 तास तर बसून ठेवलं होतं कंपनीने। असं कंपनी काही ऑर्डर पडत होत्या आणि मला त्यावेळेस बसून ठेवलं होतं। मग काही 2 वेळेस जाऊन यायचे। तर कंपनी स्कीम करते मॅडम, तर आपल्याला ऑर्डर देत नाही कंपनी। कंपनी काय करते, बसून ठेवते, जास्त अर्निंग होणंच देत नाही। कंपनीचा फंडाच असतो की जास्त अर्निंग होऊन नाही द्यायची। त्यांनी जेवढे ठरवेले तेवढेच अर्निंग करून देतं ते, जास्त काय अर्निंग करून देत नाही। तर फुल डे पण जाऊन काही उपयोग नाही आहे। त्याच्यामुळे 7-8 घंटेच झोमॅटोमध्ये करावं लागतं। पार्ट टाईममध्येच फायदा आहे झोमॅटोमध्ये, फुल डेमध्ये काहीच पैसे करून देत नाही, 1000सुद्धा करून देत नाही। तर काल मी स्विगीमध्ये काम केलं असतं ते परवडलं असतं, पण जाऊन दे म्हटलं आता रविवारपर्यंत, रविवार सोमवार काढून घेऊ झोमॅटोमध्ये। मंगळवारी मग नंतरून स्विगी मारणार आहे, कारण आता टायमिंग पण नाही आपल्याला। आता सकाळी आवरत नाही लवकर, सकाळी खायचे प्यायचे वांदे होऊन जातात। आता मी नाश्ता करून जाणार आहे, पोहेचा नाश्ता करायला ठेवला आहे, तर पोहे बनवायला लावले। हे बघा मित्रांनो, पोहे इथं भिजून ठेवले, पण पोहे काही करून नाही राहिले। आता नेमकी 9ला लॉग इन करायचं आहे। आता 9 वाजता लॉग इन करायचं आहे आणि निघायचं आहे कामावरती। तर मित्रांनो, इकडे वाजले 9ला 5 कमी आणि इकडे चालू आहे TV। शिवमानवी गेले बाहेर, तर शिवमानवी बाहेर गेले आणि इकडे चालू आहे पाणी भरायचं काम। तर सकाळचं लवकर आवरत नाही, त्याच्यामुळे दुपारीच 12 वाजता जावं लागतं। तर बिना नाश्ता पाण्याचंच जावं लागतं, तेव्हा काहीतरी काम होतं। तर 8ला स्विगीमध्ये 8लाच लॉग इन करायचं आहे इथून पुढं। तर बघू, 8 वाजता डायरेक्ट जात जाईन, नंतर नाश्ता पाणी तिकडेच करत जाईन, जेवायला येत जाईन नंतर 3-4 वाजता। तर बघू आता मंगळवारपासून। तर तुम्हाला दाखवतो काल किती अर्निंग झाली होती ती। तर चला ॲप्लिकेशनमध्ये जाऊन दाखवतो मी तुम्हाला। तर चला मित्रांनो, ॲप्लिकेशन ओपन करूया, झोमॅटो ॲप्लिकेशन। तर ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, तर बघू शकता मी आता ऑनलाईन केलं आहे। तर ऑनलाईन केलेलं आहे, पॉकेटवर क्लिक करतो मी। तर बघा, 1879 रुपये अर्निंग झाली माझी पूर्ण हप्त्याची। तर सोमवारी गेलो होतो, तसं मंगळवारी कामावरच थोडं गेलो नाही, संध्याकाळचं कामावर गेलो नाही, फक्त हाफ टाईम काम केलं। तर हाफ टाईममध्ये एवढी अर्निंग झाली कमी। तर ऑर्डरच नव्हते, त्याच्यामुळे मी काही संध्याकाळी गेलो नव्हतो एवढे दिवस। आणि 26ला तर सुट्टीच होती। तर 867 रुपये काल झाले माझी अर्निंग। तर बघू शकता, डेवर जसं क्लिक करतो ना, तर कालचे हे 867 रुपये अर्निंग झाली। 23 ऑर्डर कंप्लीट झाले। ऑर्डर अर्निंग बघू शकता, 637 रुपये झाले। इन्सेंटिव्ह 230 रुपये आला आहे। तर ही अर्निंग आहे माझी 12 घंटे काम करून झोमॅटोमध्ये। तुम्हाला दाखवतो, तुम्हाला खोटं वाटत असेल तर गिग हिस्ट्री तुम्हाला दाखवतो मी। तर कालची ही ट्रिप आहे, तर ट्रिपवर मी क्लिक केलं आहे आणि इथं दाखवतो तुम्हाला। 27 तारीख होती कालची, तर कालची ही अर्निंग आहे, तर तुम्हाला दाखवतो मी। तर इथं बघू शकता, 10:14 मला पहिली ऑर्डर पडली 26 रुपयाची। त्याच्यानंतर 10:42ला 24 रुपयाची, त्याच्यानंतर 11:43ला 27 रुपयाची, त्याच्यानंतर ही बघू शकता 12:32ला 43 रुपयाची, त्याच्यानंतर 12:59ला 20 रुपयाची, त्याच्यानंतर 1:33ला 25 रुपयाची, त्याच्यानंतर 1:45ला 20 रुपयाची, 2:01 20 रुपयाची, 2:20ला 56 रुपयाची। तर 2:20ला मला थोडीफार मोठी ऑर्डर दिली। त्याच्यानंतर 2:45 22 रुपयाची, आणि त्याच्यानंतर 3:17ला 36 रुपयाची, त्याच्यानंतर 6:22ला 51 रुपयाची, 7:14ला 20 रुपयाची, त्याच्यानंतर 7:34ला 23 रुपयाची, 7:52ला 20 रुपयाची, 8:10ला 39 रुपये 35 पैशाची, 8:29ला 20 रुपयाची। आणि हे बघा, 2 मल्टी ऑर्डर दिले 44 रुपये, नाही म्हणजे 45 रुपयाची। आणि हे बघा, 9:21ला 35 रुपयाची, त्याच्यानंतर 9:57ला 38 रुपयाची, 10:13 20 रुपयाची, परत 10:25ला 20 रुपये 67 पैशाची। तर मित्रांनो, ही ऑर्डर दिली आणि डायरेक्ट घरी आलो। मित्रांनो, अशी ऑर्डर दिले तर अर्निंगसुद्धा होत नाही। तर 20-20 रुपयाची ऑर्डर देतात हे कंपन्या, बाकीच्यांना लांबची ऑर्डर देतात। आणि टार्गेट काय, इन्सेंटिव्ह काय, किती ऑर्डरला किती होता माहिती का मित्रांनो? तर 21 ऑर्डरला 230 रुपये होता। आज किती ऑर्डरला किती इन्सेंटिव्ह तुम्हाला दाखवतो मी।
तर ह्या बाई ही ऑफर मारली होती मी, संडे ब्रेकफास्ट फुल डे ऑफर. म्हणजे काल सॅटर्डे होते, काल 230चा होता, आज 281 इन्स्टिट्यूट केला आहे आणि ऑर्डर पण 2 वाढवलं आहे. बघा मित्रांनो, आता 22 ऑर्डर केले आहे. सकाळी बघितलं जाऊया किती होते, 22च होते वाटतं. हां, 22 ऑर्डर आहे. आणि बघा 281 अर्निंग करायची म्हटली ना, अर्निंग बघा 1010 रुपये अर्निंग झाल्यावर तुम्हाला 281 भेटणार आहे. आणि 9 स्लॉट पूर्ण करायचे, 9 गिग 281चा इन्स्टिट्यूट देणार आहे. कंडिशन बघा, 7 ते 12मध्ये 2 तास भरवायचे आहे सकाळी, 12 ते 4मध्ये 2.5 तास, 7 ते 11मध्ये 3 तास. तर अशा प्रकारे ही कंडिशन आहे. तर काहीच इन्स्टिट्यूट देऊ नाही राहिले मित्रांनो, इतका कमी इन्स्टिट्यूट देऊ राहिले, ऑर्डर इतक्या कमी रेटच्या देऊ राहिले, काही परवडत नाही. तर चला आता लॉग इन करूले, तर जायचं आहे नाश्ता बिष्टा करून कामावरती. तर इकडे चालू आहे टी व्ही आणि इकडे आता पोहेचा नाश्ता होतोच आहे. तर बघू शकता पोहेचा नाश्ता सुरू झाला आहे इकडे. आता कढईत तेल टाकले आणि इकडे पोहे बनते. कांदा बिंदा चिरून घेतला, कोथिंबीर मिरची सर्व घेतले. 5 मिनटात पोहे रेडी आणि खाऊन लगेच आपल्या ड्युटीवर. तेल संपलं का? तेल आणावं लागणार आहे आता तर मित्रांनो, तेल पण आणावं लागणार आहे आता ह्या हप्त्यात. आता नेमकी आज 28 तारीख आहे आणि रेंट पण जवळ आले, तर रेंट द्यायचे. वायफायचं रिचार्ज पण आले, तर 4-5 हजार रुपये दर महिन्याला येतं, 825 रुपये. तर दर महिन्याला 825 रुपये वायफायचं रिचार्ज असतं आणि रेंट आपलं 3-3.5 हजार. तर कमीत कमी 4-4.5 हजार असे लागून जातात. तर बघू आता, देऊन टाकू पटापट. तर मित्रांनो भेटू पुढच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. ओके, थँक्यू.